फॉरेव्हर स्टार मिस टीन इंडिया 2025 स्पर्धेची विजेती ठरली तन्वी खैरनार, पटकावला किताब. धुळ्याची सुकन्या तन्वी येथील खैरनार हिने संपूर्ण भारतातून सहभागी 10,000 स्पर्धक मुलींना मागे टाकत मानाचा फॉरेव्हर स्टार मिस टीन इंडिया 2025 किताब जिंकत प्रथम क्रमांक मिळविला आणि धुळ्याच्या सिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशाचे श्रेय आपल्या आईवडील, आजोबा आणि धुळ्यातील सर्व समर्थकांना देत असल्याचे तन्वी खैरनार हिने पत्रकार परिषदेत सांगितले. तन्वी येथील खैरनार ही अवघ्या 16 वर्षाची युवती असून सिस्टेल स्कूल येथे इयत्ता 10वीत शिकते. ती भारत खैरनार व मराठी चित्रपट क्षेत्रात नाव असणारे स्वर्गीय यादव खैरनार यांची नात आहे. तिने सांगितले की फॉरेव्हर स्टार इंडिया अवॉर्ड सीझन 5 मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा 19 ते 21 डिसेंबर दरम्यान झी स्टुडिओ जयपूर राजस्थान येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये माझी संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाने निवड होऊन मला फॉरेव्हर मिस इंडिया टीन विजेता या किताब देऊन गौरवण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर फॉरेव्हर स्टार इंडिया ही संस्था भव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यात 5,000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर जागतिक ग्लॅमर, फॅशन आणि सौंदर्य स्पर्धा, ब्युटी पेजंट क्षेत्रात फॉरेव्हर स्टार इंडियाचे स्थान जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित आहे. या स्पर्धेत आयोजक राजेश अग्रवाल सर, डायरेक्टर जया चव्हाण हे असून कोरिओग्राफर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाय लोबो हे होते. तर त्यांनी बॉलिवूडमधील शाहरुख खान तसेच आलिया भट्ट सारख्या दिग्गज कलावंतांना कोरिओग्राफ केले असून तसेच प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ड्रेस डिझायनर सिद्दीक रजा लंडन यांनी तयार केलेले असून डिझायनर्स ड्रेसेस फायनल इव्हेंटसाठी विजेत्यांना परिधान करण्यात आले. 3 दिवसात विविध प्रतियोगिता घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमासाठी नामांकित कंपनीचे डिरेक्टर उपस्थित होते. तसेच धुळ्यात फोटोग्राफर सचिन पाटील, रुची फोटो, मेकअप आर्टिस्ट श्रीमती गायत्री पाटील व टीना पाटील समस्त धुळेकरांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे या ठिकाणी तन्वी खैरनार हिने आभार व्यक्त केले. तर आता यापुढे अभ्यासावर लक्ष देणार असून मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स मध्ये देखील सहभाग घेण्याचे स्वप्न तिने या ठिकाणी दर्शविले आहे. तर पत्रकार परिषदेत येथील खैरनार, संगीता खैरनार, गायत्री पाटील, शुभम पाटील उपस्थित होते. माझी आंटी आहे गायत्री आंटी. त्यांनी मला एक सजेशन दिलं की तू मिस टीन इंडिया याच्यामध्ये पार्टिसिपेट कर. तर मला तेव्हा इतकी आयडिया नव्हती त्याची, बट मी ऑनलाईन बघितले त्याचे व्हिडिओज आणि मला इंटरेस्ट डेव्हलप झाला त्याच्यामध्ये. मग मी माझं रजिस्ट्रेशन केलं. माझं ऑडिशन झालं. सर्वात आधी ऑडिशनचं माझं रिपोर्ट कार्ड आलं. त्याच्यामध्ये मला समजलं की मी पुढच्या स्टेप्समध्ये सिलेक्ट झाली आहे. त्याच्यानंतर आमचे 2-3 राऊंड झाले सिटी विनरसाठी. ते आपल्याला पुढे पाठवण्यासाठी आणि आपल्याला आपल्या सिटीचं विनर बनावं लागतं. म्हणजेच मला मिस इंडिया बनण्यासाठी आणि मला मिस धुळे बनावं लागेल असं होतं. तर मग त्याचे 2-3 राऊंड झाले. ते मी पूर्ण कंप्लीट केले आणि त्या राऊंडनंतर आम्हाला कळालं की हो, मी सिटी विनर होऊन गेली आहे, म्हणजेच मी मिस धुळे झाली. मिस धुळे नंतर आता आमचे नेक्स्ट टास्क होता ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचायचा. आमचा एक नंतरचा टास्क होता. त्याच्यासाठी आम्हाला भरपूर 5-6 राऊंड झाले आमचे. ते 5-6 राऊंडमध्ये मी माझं पूर्ण बेस्ट दिलं, 100% दिलं. आणि त्याच्यानंतर खूप मेहनत करून, खूप इम्प्रूव्हमेंट करून मला समजलं की मी फॉरेव्हर मिस टीन इंडिया सीझन 5ची फायनलिस्ट आहे. त्याच्यासाठी पण मी लास्ट टाइम इकडे आलेली होती. जेव्हा मी फायनलिस्ट डिक्लेअर झाले होते तेव्हा पण माझ्या सगळ्यांसोबत मीटिंग झालेली आणि मी तुम्हाला सर्वांना प्रॉमिस केलं होतं की मी जिंकून येणार म्हणजे येणार. त्याच्यासाठी मी परत खूप एफर्ट्स दिले. आम्ही जयपूर राजस्थान इकडे गेलो. हॉटेल रॉयल ऑर्चिड नावाचं हॉटेल आहे तिकडे, जिथे हे 3 दिवस माझे गेले. तिकडे आमचे भरपूर राऊंड झाले. एक क्वेश्चन आन्सर राऊंड झाला, आमचं कल्चरल राऊंड झालं, ज्याच्यामध्ये मी आता महाराष्ट्राला तिकडे रिप्रेझेंट करत होती. तर मी एकटी मुलगी महाराष्ट्राची तिकडे रिप्रेझेंट करत होती आपली पूर्ण महाराष्ट्राला. आणि मला ते आपल्या महाराष्ट्राला एका आउटफिटच्या थ्रू रिप्रेझेंट करायचं. आमचं
तो एक झाला कल्चरल राऊंड, एक झाला Q&A राऊंड आणि एक झाला रॅप वॉक राऊंड. ते 3 राऊंड्स पण माझे क्लिअर झाले आणि नंतर आमचा जो मी टॉप 2 मध्ये आली मिस टीन इंडियाच्या आणि त्याच्यानंतर मग मी विनर झाली फॉर